मच्छीमारांच्या हिताचे निर्णय घेतल्यामुळे तसंच अवैध मासेमारीला आळा घातल्यामुळे अनेक जण दुखावलेत आणि हीच लोक मत्स्य दुष्काळ पडल्याची गोष्ट करतायत। वस्तुस्थिती तशी नसल्याचं मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट केलंय। याबाबत जानकरांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। महादेव जानकर आपल्या बरोबर आहेत। सर, मत्स्य दुष्काळ पडलाय अशी सगळी परिस्थिती आहे। मासळी समुद्रामध्ये मिळत नाही आहेत। जे नेहमीचे प्रचलित मासे जे मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात त्याचा वापर केला जातो ते मासे मिळत नाहीत। काय वस्तुस्थिती तुम्ही कसं बघताय सगळ्याकडे? मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की माशांच्या बद्दल जे अवयी आलेले आहे असं काही देखील नाही। कालच माझी काही सायंटिस्ट लोकांच्या बरोबर मीटिंग झाली, महाराष्ट्रातल्या प्रमुख अधिकाऱ्यांची मीटिंग झाली आणि त्याच्यातून एन्व्हायरमेंटल इफेक्ट वगैरे बघितला आणि मुळात म्हणजे हे आपले जे पर्शियन नेट आणि LED लाईट्स हा ज्या प्रश्न होता त्याच्यावर कोस्टल गार्ड, फिशरी डिपार्टमेंट, होम डिपार्टमेंट आणि मेरीटाईम बोर्ड यांचं संयुक्त पथक आम्ही नेमलं आणि त्या माध्यमातून ट्रॉलरमधून आम्ही मासेमारी जिथं कुठं होती तिथं वॉचिंग करायची सिस्टम चालू केली। त्यामुळे अतिशय शांततेत चाललेलं आहे। LEDचं कुठं लाईटिंग चालू लाईट नाही किंवा पर्शियन नेट देखील जवळजवळ 99% बंद होण्यात आलेलं आहे। त्यामुळं काही लोक विरोधकांची सवय झालेली आहे की असं हे करायचं। मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की 720 किलोमीटरचा किनारपट्टी असताना ज्याप्रमाणे फिशरमेनबद्दल ॲक्टिव्हिटीज व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत आणि आता कुठे इनलिगलला आम्ही राज्य सरकार बंधन आणतंय त्यावेळेस ह्या लोकांच्या अवया चालू झालेल्या आहेत। मी आपल्याला नम्रपणे सांगेन की हा नॅचरल फिनॉमिना आहे फिशरीच्या माध्यमातून, तर तसं काही देखील नाही आणि आता इथून पुढं राज्य सरकार ज्या फिशरमॅनच्या बाबतीत भूमिका जे घ्यायची आहे ती कडक धोरण ॲडॉप्ट करतं या आणि त्या देखील माझी आणि मागली 4 दिवसापूर्वी राधामोहन सिंग साहेबांचीही मीटिंग झाली। आम्हाला फिशरीबद्दल काय करता येईल, ब्रीड रिलेशनचं नवीन टेक्नॉलॉजी काय करता येईल म्हणून आम्ही जपानशीही काही लोकांशी तज्ज्ञाशी बोलून नवीन ट्रॉलर नवीन बोटी आणतो या की त्या अतिशय टॉपच्या कमी ह्याच्यात असलेल्या 20 वर्ष त्यांचं हे राहील अशा लेवलच्या बोटी आणून या फिशरमॅनच्या पाठीमागे राज्य सरकार खंबीरपणे उभा राहण्याचा प्रयत्न करतं। व्हिडिओ जर्नलिस्ट संजय सह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे।